हरि ओम हिरमन हिरण्यवर्ता हरिणी सुवर्ण रजतस्रम जामम नष्टा लक्ष्मी जात वेदम वहाम. श्री सूक्तामधला पहिलं कडवं. सोन्यासारखी कांती असलेली सर्व पातकांचं हरण करणारी हरिणी सारखी चपळ आणि सुंदर असणारी, जिच्या अंगावर सोन्या चांदीच्या माळा शोभून दिसतात, जी पूर्ण नेत्रांनी या जगाला बघत आहे, सर्वांचं मनोरथ पूर्ण करणारी आणि आज आपल्याला या स्पंदन सोहळ्यामध्ये हजेरी लावण्याची सद्बुद्धी देणारी महालक्ष्मी मातेला मी त्रिवार वंदन करतो, नमस्कार करतो. आज 10 मार्च 2024 स्पंदन सोहळा 2024 नरसोबावाडी कोल्हापूर यांनी आज आम्हाला येथे बोलवलं. माझ्या सगळं डॉक्टर गणेश राख सर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर लालसर गायकवाड सर यांना आज येथे बोलवलं, आदरातिथ्य केला, सन्मान केला. त्याबद्दल स्पंदन सोहळा आयोजन टीमचं एक मनपूर्वक आभार मानतो. आज आपण जागतिक महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम घेत आहात, या कार्यक्रमाला तसा मुलगी वाचवा संदेश देण्यासाठी आपण येथे मोठ्या संख्येने हजर झालात. मुलगी वाचवा हा संदेश आपण आजपासून तुम्ही सगळ्या क्षेत्रात देणार आहात, त्याबद्दल आपला सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी आणि महिला वर्गाचं मी अभिनंदन करतो. मी डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, मार्गदर्शक बेटी बचाओ जन आंदोलन, श्री क्षेत्र देहू पुणे. मला सुद्धा आज आपण आपल्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एखादं बी असतं जे आपण तुडवलं तर त्यातून काहीही साध्य होत नाही, तेच बीज चांगल्या जमिनीत मुरलं की त्याचे हजारो वृक्ष तयार होतात. तसंच विचारांचं आहे. एखादा विचार, चांगला विचार जर तुम्ही लोकांमध्ये पोचवला त्याच्यातून हजारो चांगली माणसं तयार होतात. हाच विचार घेऊन 3 जानेवारी 2012 रोजी पुण्यातील हडपसर येथील स्थायिक डॉक्टर गणेश राख सरांनी बेटी बचाओ जन आंदोलनाची सुरुवात केली. त्यांच्या स्वतःच्या पुण्यास्थित मेडिकल हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीच्या जन्माचं डिलिव्हरी बिल हे घेतलं जात नाही, फ्री डिलिव्हरी केली जाते. आतापर्यंत सरांच्या हॉस्पिटलमध्ये 2,500च्या वर डिलिव्हरी ह्या फ्री झाल्या आहेत. मुलगी जन्माचं स्वागत करताना आनंदाने केक कापला जातो, मिठाई वाटली जाते, आतषबाजी केली जाते. संपूर्ण मेडिकल हॉस्पिटलचा स्टाफ यामध्ये सहभागी होतो. एवढा आनंदाने जल्लोष, एखादं सणाचं वातावरण काय असतं, एवढं चांगलं वातावरण मेडिकल हॉस्पिटलमध्ये दिसतं. अनेक व्हिडिओज सोशल मीडियामध्ये तुम्हाला बघायला मिळतील, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूबवर बघायला मिळतील. एवढं चांगलं काम 12 वर्षापूर्वी डॉक्टर गणेश राख सरांनी आपल्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये केलं. एवढा चांगला निर्णय, हा निर्णय स्वतःच्या हॉस्पिटल पुरता मर्यादित न ठेवता देश विदेशामध्ये घेऊन डॉक्टर गणेश राख गेले. आतापर्यंत देश विदेशामध्ये हजारोच्या वर बेटी बचाओ जन आंदोलनाच्या रॅली झाल्या आहेत. संपूर्ण देश विदेशामध्ये 4 लाख डॉक्टर्स, 13,000 सामाजिक संघटना आणि 25 लाख स्वयंसेवक आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या परीने मुलीच्या जन्माचं स्वागत करत आहे, मुलींसाठी उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत
महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड, दक्षिण आफ्रिका आणि आता एक 15 दिवसापूर्वी 15 दिवस डॉक्टर गणेश वाघ सरांनी बांगलादेशचा दौरा केलाय. एवढं सगळं काम डॉक्टर गणेश वाघ सरांनी उभं केलंय. -7 डिग्री टेम्परेचरला कुपवाडा, काश्मीर येथे 3 जानेवारी 2023 रोजी बेटी बचाव जनानंतर रॅली झाली. त्यामध्ये 4 ते 5 हजार महिला आणि काश्मीरी युवती या रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी मुलगी वाचवण्याचा संदेश अनुसा काश्मीर पुरता न देता संपूर्ण देशभर दिला. या रॅलीचं आयोजन डॉक्टर सागर डोईपडे सर, कलेक्टर कुपवाडा यांनी खूप छान केलं होतं. कमाल तापमान 48 डिग्री सेल्सिअसला राजस्थान मध्ये सुद्धा हा बेटी बचाव जनांदोलनाची रॅली झाली आहे. डॉक्टर गणेश वाघ सरांनी जी 12 वर्षापूर्वी जी ज्योत पेटवली आहे ते ज्योतीची आज मशाल झाली आहे आणि मशालीची जी क्रांती आहे ही संपूर्ण घराघरात डॉक्टर गणेश वाघ सरांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही संपूर्ण देशभर फिरत आहोत. रॅलीच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतो आहे, मुलगी वाचवा, मुलीला आत्मनिर्भर बनवा. जसं मुलगा झाल्यानंतर पेढे वाटतात ना, तसे मुलगी झाल्यानंतर सुद्धा पेढे वाटा. तिला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तिला सुद्धा समर्थ बनवा, सक्षम बनवा. का तुम्ही गर्भ हत्या करतात? का स्त्रीभ्रूण हत्या करतात? आज अनेक कायदे झालेत, पण सगळ्यात महत्वाचं, जोपर्यंत या समाजाची मुलींबद्दलची, या स्त्रियांबद्दलची नकारात्मक भावना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत बदल अशक्य आहे. जसं आम्ही बेटी बचाव जन आंदोलनामध्ये सहभागी झालो आहोत, आम्ही डॉक्टर्स आहोत, आम्ही आपापल्या परीने मुलींच्या डिलिव्हरीच्या बिलावर सूट देतो. क्लिनिकमध्ये मुलगी जन्म आल्यानंतर त्या मुलीची फी, त्या पालकांची फी घेतली जात नाही. तसंच सगळ्या क्षेत्रातील लोकांनी जर मुलगी वाचवा अभियानामध्ये जर काम केलं तर एक दिवस नक्कीच बदल घडलेला दिसेल. आज जर बघितलं तर अनेक भीषण परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. मागे जर म्हटलं सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा तुम्ही बातमी वाचली असेल पेपरमध्ये, लग्न होत नाही म्हणून त्यांनी चितेवर उडी घेतली. अनेक पेपरला बातमी वाचल्या असतील, लग्न होत नाही म्हणून त्यांचा अवैध मुलांचा मेळावा हा कलेक्टर ऑफिसवर निघतो. ते पण वाजंत्री मुंबईला लावून सगळ्या गोष्टी करून इतकी भीषण परिस्थिती आपल्याला जाणवते आणि सगळ्या समाजात जाणवते, सगळ्या राज्यांमध्ये जाणवते. आपणच जर मुली 25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी जर गर्भात मारल्या नसत्या तर आपल्या मुलांना मुली मिळाल्या असत्या, आपल्याला सुना मिळाल्या असत्या. आजपासून सगळ्यांनी ठरवायचंय की आपापल्या क्षेत्रांमध्ये मुलींसाठी काहीतरी महिला उपक्रम राबवायचे, जेणेकरून ज्यांना मुलगी जन्माला येईल त्या पाल्यांना सुद्धा जड नाही वाटलं नाही पाहिजे. ही मुलगी झाली तर माझ्याकडे ज्या नजरेने बघतात ती नजर आपल्याला बदलायची आहे. जी डॉक्टर गणेश वाघ सरांची क्रांतीची ज्योत पेटवली, जी मशाल आहे हे घरापर्यंत घेऊन जायची आहे. वी ऑल शुड recognize the importance of femininity in this world, make a good difference in the society by keeping both men and females on the same scale, because the importance of both is equal in this world. देशाची जर आर्थिक प्रगती जर आपल्याला साधायची असेल ना तर स्त्रियांबरोबर पुरुषांची आणि पुरुषांबरोबर स्त्रियांची उन्नती खूप गरजेची आहे. जेव्हा स्त्री पुरुष प्रमाण सारखं राहतं, जेव्हा दोन्ही चाकं, जे निसर्गाने अर्ध नारी नटेश्वर म्हटलेलं आहे, परमेश्वर सुद्धा अवतार बघा, अर्ध नारी नटेश्वर 50%. आपण कोण? आपण निसर्गाचा समतोल बदलणार. आपण कोण? जोपर्यंत मुलगा मुलगी जन्मदर सारखा होणार नाही तोपर्यंत देशाची, समाजाची कुठलीही प्रगती होणार नाही. आज आपल्याला हा संदेश सगळ्या म्हणजे कोल्हापूरमध्येच नाही, महाराष्ट्रात, देशभरात घेऊन जायचं आपल्याला. आज स्त्री म्हटली तर आपल्या समोर होता त्याग, स्त्री म्हणजे करुणा, स्त्री म्हणजे गुरुलक्ष्मी, स्त्री म्हणजे आपुलकी, अनेक रूप आपल्याला बघायला मिळते.
इतकं चांगलं काम डॉक्टर गणेश राठ सरांनी जे 12 वर्षापूर्वी केलं ते आपल्याला फक्त जनमानसात ह्या घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. या स्त्रीबद्दलची या मुलीबद्दलची नकारात्मक भावना आपल्याला संपवायची आहे. जाता जाता फक्त एकच, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है. जब गरजती है नारी शक्ति, जब गरजती है नारी शक्ति, इतिहास बदल देती है, इतिहास बदल देती है. धन्यवाद. थँक्यू सर.